पायीवारीनं विटूच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. छायाचित्र गोकुळ देवरे, धुळे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर खानदेशातून पायीवारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा आज एक वेगळा अनुभव झाला. धुळे शहरातील हिंदू एकता चौकात एबी फाउंडेशन व खानदेश वारकरी सेवा मंडळच्या वतीनं वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात 200हून अधिक महिला पुरुष वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यावर आवश्यक त्या औषधोपचारांची सुविधा देण्यात आली. नंदुरबार, शिरपूर, सिंदखेडा आणि जळगाव जिल्ह्यातील विविध गावातील वारकरी या तपासणीसाठी आले होते. विशेष म्हणजे ECG, हृदय तपासणी, ताप, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन आणि सततच्या पायी चालण्यामुळे होणाऱ्या सूज व जखमांसाठीही तात्काळ उपचार देण्यात आले. या शिबिरात डॉक्टर गणेश पाटील, डॉक्टर अनामिका सानप, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, डॉक्टर सोहम मिसाळ यांच्यासह परिचारिका विनाली हजारे आणि वैशाली मुर्तडक यांनी महत्त्वपूर्ण सेवा बजावली. यावेळी एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते वारकऱ्यांना औषधांच्या किटचं मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचं यशस्वी संयोजन कमलेश देवरे, हिरामन गवळी, सुनील वाघ, शोभाताई खैरनार, धनराज देसले, पियन खैरनार, विनोद पवार, प्रकाश विबांडी आदी टीमनं केले. या उपक्रमामुळे पायी पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांना केवळ शारीरिक नाही तर मानसिक दिलासा मिळाल्याचं चित्र आहे की ज्या वारकरी जात असतील त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी औषधोपचार या ठिकाणी ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपला ECG केला पाहिजे त्याची व्यवस्था ठेवलेली आहे. या ठिकाणी चालत असताना आपल्याला पायी चालत असताना कुणाला त्रास होत असेल त्याच्यासाठी गोळ्या औषधं या ठिकाणी एबी फाउंडेशनचे येथील संचालक खानदेशातील सर्वात जुनी आणि गौरवशाली दिंडी श्री सखाराम महाराज संस्थानच्या 200 वर्षाच्या पायीवारीचा ऐतिहासिक प्रस्थान सोहळा. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून आज एक ऐतिहासिक सोहळा साक्षीदार ठरला. सद्गुरू सखाराम महाराज की जय आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात खानदेशातील सर्वात जुनी आणि प्रमुख मानली जाणारी 200 वर्षाची परंपरा लाभलेली पायी दिंडी आज अमळनेर येथील तुळशीबागेतून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. श्री सखाराम महाराज संस्थानची ही दिंडी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील वारकरी परंपरेतील एक अत्यंत मानाचं स्थान असलेली मानली जाते. ही दिंडी प्रथम संत एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीत माता टेकवते आणि त्यानंतर आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. ही परंपरा म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि एकोपासारख्या मूल्यांचा जिवंत प्रवास आहे. परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दिंडीत सुरुवातीला 500 वारकरी सहभागी झाले असून पंढरपूर पोहोचेपर्यंत ही संख्या 2000हून अधिक होईल असा विश्वास संस्थांतर्फे व्यक्त करण्यात आला. दिंडीत भजन, कीर्तन, प्रवचन, रिंगण सोहळे अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांमधून नामस्मरणाचा गजर आणि भक्तीचा जागर सुरू आहे. संपूर्ण खानदेशात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. ही दिंडी केवळ एक पंढरीचा वाटचालीपुरती मर्यादित नाही, ही आहे मानवतेच्या कल्याणाचा आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव. वारकरी संप्रदायाच्या पवित्र विचारांची पताका उंच फडकवत ही दिंडी पुढच्या पिढ्यांसाठी ही प्रेरणा स्तोत्र ठरत आहे.